नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, विषय मराठी आणि त्यातील उद्देश आणि विधेय भाग पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळते. जास्त वेळ घालवूया नकोत, व्हिडिओला सुरुवात करूया. उद्देश म्हणजे काय, पहिल्यांदा हे तर समजलं पाहिजे. उद्देश म्हणजे काय तुम्हाला माहितीये. एखादं वाक्य तयार कसं होतं बघा, अक्षर असतात, त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या अर्थपूर्ण शब्दांची मांडणी व्यवस्थित केली की अर्थपूर्ण वाक्य तयार होतं, बरोबर ना. ज्या शब्दांपासून अनेक शब्द एकत्र घेतले आणि त्यांची जर अर्थपूर्ण मांडणी केली तर वाक्य तयार होतं. आणि या वाक्याचे भाग आहेत उद्देश भाग आणि विधेय भाग. तर त्यातील उद्देश म्हणजे काय समजून घ्या. वाक्यात कोणाबद्दल सांगितले आहे ते म्हणजे उद्देश. वाक्यात कोणाबद्दल सांगितलंय हे महत्वाचं. म्हणजे वाक्यात ज्याच्याबद्दल सांगितलेलं असतं ना तो भाग असतो उद्देश. कळलं? सोपं आहे की नाही. वाक्यातील मुख्य क्रियेचा कर्ता बघा, मुख्य क्रिया जी आहे ना वाक्यातली ती जो करतो, जो क्रिया करतो किंवा ज्याच्याबद्दल सांगितलं जाते. बघा, वाक्यातील मुख्य क्रियेचा कर्ता जो क्रिया करतो किंवा त्याच्याबद्दल सांगितलंय तो असतो उद्देश. तो असतो उद्देश. साधारणपणे वाक्याच्या सुरुवातीला येतो. साधारणपणे वाक्याच्या सुरुवातीला येतो, पण कधी कधी फसवायला ते वाक्याच्या मध्ये पण टाकलं जातं. त्यामुळं 100% वाक्याच्या सुरुवातीला येईलच असं नाही. ठीक आहे, पण साधारणपणे उद्देश हे वाक्याच्या सुरुवातीला असतो. आता या हे काय तुम्ही म्हणाल उद्देश काय, पण सांगा तर समजावून नक्की काय आहे ते, उदाहरण तर द्या. म्हणून इथं उदाहरण दिलंय, राम फळे खातो. आता ह्याच्यामध्ये उद्देश ओळखायचं कसं, तर पहिल्यांदा क्रियापद शोधायचं. क्रियापद कोणतं आहे? खातो. क्रियापद कोणतं आहे? खातो. मग या खातोला, या क्रियापदाला प्रश्न विचारायचा, खाणारा कोण? खाण्याची क्रिया आहे ना, मग विचारायचं खाणारा कोण? तर ते सांगतील खाणारा राम आहे. हा राम आहे ना, तो खाणार आहे. मग हा जो खाणारा राम आहे ना, जो क्रिया करतोय खाण्याची, तो असतो उद्देश. कळलं? म्हणून इथं लिहिलंय बघा, राम उद्देश. राम उद्देश का? कारण तो क्रिया करतो. क्रियापदाला कोण प्रश्न विचारला की तुम्हाला उद्देश मिळतो. कधी कधी काय प्रश्न विचारून सुद्धा मिळतो, परंतु नेहमी वापरू नका काय, नाहीतर काय होतं कर्मालाच तुम्ही उद्देश समजा. ठीक आहे, पुढे विधेय म्हणजे काय. आता विधेय म्हणजे काय? उद्देश वगळता, म्हणजे उद्देशाचा विचार करायचा नाही, उद्देश काढून टाकायचं. उरलेला भाग म्हणजे विधेय. एखादं वाक्य आहे, आता मगाचं वाक्य होतं राम फळे खातो, यातला उद्देश कोण आहे? राम. बाजूला काढा, राहिलं काय? फळे खातो. झालं विधेय. उद्देशाला वगळलं की जे राहतं ते विधेय असतं. ठीक आहे, उद्देशाबद्दल काय सांगितलं आहे ते असतं विधेय. विधेय म्हणजे काय? उद्देशाबद्दल काय सांगितलंय, त्या राम बद्दल काय सांगितलंय की तो राम आहे ना, तो फळे खातो. फळे फळे. मग मला तो आवडला बाबा राम. हा, फळे खातो. चायनीज बिनीज नाही खात, फास्ट फूड नाही खात, म्हणजे तो चांगला मुलगा आहे. तुम्ही म्हणाल चायनीज खातो म्हणून का आम्ही वाईट झालो का? तुम्ही वाईट नाही झाला, तुम्हाला सवय वाईट लागली चायनीज खायची. शरीराला चांगली फळं खा मस्त पैकी. तर उदाहरणार्थ राम फळे खातो, यामध्ये राम उद्देश आहे आणि हे जे विधेय आहे ते फळे खातोय. ठीक आहे, कळलं? कळलं? सोपं एकदम ना. खरंच हा भाग सोपाच आहे एकदम. आता उद्देश आणि विधेय तुलना. आता याच्यामध्ये बघा, घटक उद्देश विधेय. प्रश्न, कोण क्रिया करतो? राम. उद्देश झाला. उद्देश वगळता उरलेलं विधेय असतं फळे खातो. ठीक आहे, एवढं कळलं? पुढे जाऊया. तुम्ही म्हणाल आम्हाला नुसती थेरी आवडत नाही, आम्हाला सोडवायला तर द्या काहीतरी. म्हणून बघा, हे सरावाचे प्रश्न आहेत. काय आहेत? सीता भाकरी खाते. ठीक आहे, उद्देश ओळखायचं कसं? क्रियापद शोधा. क्रियापद आहे काय? क्रियापद आहे खाते. मग कसली क्रिया आहे? खाण्याची. मग तुम्ही प्रश्न विचारायचं, खाणारी कोण? कोण? सीता. सीता काय झालं? उद्देश.
बघा, खाणारी कोण आहे? ही सीता आहे. खाणारी कोण असा मी प्रश्न विचारला, बरोबर ना? आणि उत्तर आलं सीता. काय आलं उत्तर? सीता. आणि सीता काय झाली? उद्देश. ठीक आहे, एवढं कळलं? एवढं कळलं? सोपं आहे की नाही सांगा मला. आता मग विधेय कळेल की नाही? विधेय काय राहिलेलं? भाकरी खाते हे विधेय झालं. विधेयामध्ये किती शब्द आले? 2 शब्द आले. ठीक आहे. आम्ही शाळेत जातो. क्रियापद शोधलं मी, जातो. मग आता प्रश्न काय? जाणारे कोण? आम्ही. जाणारे कोण? आम्ही. मग आम्ही काय झालं? उद्देश. मग राहिलं काय? विधेय. उद्देश आहे की नाही झोप? मग राहिलं काय? शाळेत जातो. काय झालं? काय काय शाळेत जातो? विधेय. ठीक आहे, पुढे जाऊया. पाऊस जोरात पडतो. पाऊस जोरात पडतो. आता याच्यामध्ये क्रियापद काय आहे? पडतो. पडतो. मग आता क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोण पडतो? कोण? पडणारा कोण? पडणारा पाऊस. पडणारा कोण? पाऊस. मग पाऊस काय झालं? विधेय. पाऊस काय आहे? विधेय. पाऊस विधेय. ठीक आहे, पुढे. मग विधेय काय होईल? जोरात पडतो. असं तसं नाही, जोरात पडतो. भिजवून टाकतो सगळ्यांना. मुलगा खेळ खेळतो. मुलगा खेळ खेळतो. क्रियापद काय? खेळतो. क्रियापद काय? खेळतो. मग त्याला प्रश्न विचारायचा, कोण? खेळणारा कोण? मुलगा. मुलगा काय झालं? उद्देश. मुलगा काय झालं? उद्देश. मग जर उद्देश मुलगा आला तर विधेय काय? विधेय आहे खेळ खेळतो. झालं. आहे काय? नाही काय? ठीक आहे, पुढे. कधी कधी उद्देश भागात किती शब्द आहेत? म्हणजे उद्देशाचा विस्तार थोडक्यात ते थोडं पुढे आहे तुम्हाला, पण आता लक्षात ठेवायचं, उद्देश भागात कधी कधी एकच शब्द नसतो. 2 शब्द पण असू शकतात, 3 शब्द पण असू शकतात, 4 शब्द पण असू शकतात. विधेय भागात पण तसंच असतं. तर ते इथं पाहूया आपण. पहिलं वाक्य, माझा लहान भाऊ शाळेत जातो. आता उद्देश ओळखणार कसं? क्रियापद शोधा. जातो. जाणारा कोण? तर हा भाऊ. जाणारा कोण आहे? भाऊ. भाऊ शाळेत जातो. पण असंच वाक्य आहे का? नाही. इथं काय म्हटलंय? माझा लहान भाऊ. मग उद्देश मध्ये हे सर्व शब्द येणार. माझा लहान भाऊ. नुसताच भाऊ नाही, माझा लाडका आहे, माझा लहान भाऊ आहे, तर तो शाळेत जातो. म्हणून या ठिकाणी उद्देश भागात 3 शब्द आहेत. उद्देशामध्ये किती शब्द आहेत? 3. कोणते कोणते? माझा लहान भाऊ. आणि मग राहिलेलं विधेय. त्याच्याबद्दल काय सांगितलंय? की तो शाळेत जातो. शाळेत जातो. 2 शब्द विधेय. कळतंय? तो पाहिजे नाही. पुढे बघा, हे तुम्ही सांगायचं. मी बोलायच्या आधीच उत्तर तुमचं तयार पाहिजे. ती सुंदर मुलगी गाणे गाते. ती सुंदर मुलगी गाणे गाते. क्रियापद शोधलं, गाते. त्याला प्रश्न विचारला, गाणारे कोण? गाणारे कोण? मुलगी ना, पण नुसतीच मुलगी आहे का? ती सुंदर मुलगी. काय? ती सुंदर मुलगी गाणे गाते. ती सुंदर मुलगी गाणे गाते. मग याच्यामध्ये उद्देश भागात किती शब्द आले? 1 2 3. मग उद्देश भागात इथं उद्देश आणि किती शब्द आले? 3. ती सुंदर मुलगी आहे. विधेय भागात 2. गाणे गाते. आहे काय त्याच्यात? बघा, आमचा शेजारचा कुत्रा जोरात भुंकतो. चावत नाही, पण भुंकतो. तर आमचा शेजारचा कुत्रा जोरात भुंकतो. ह्याच्यामध्ये क्रियापद काय आहे? भुंकतो. काय आहे क्रियापद? भुंकतो. मग त्याला मी प्रश्न विचारू का? कोण भुंकतो? कोण? कुत्रा. पण नुसताच कुत्रा नाही, आमचा शेजारचा कुत्रा. बघा, आमचा शेजारचा कुत्रा जोरात भुंकतो. तुमचा नाही, आमचा. आमचा शेजारचा कुत्रा इथपर्यंत उद्देश भाग झाला. मग उद्देश भागात शब्द किती झाले सांगा मला आता? 3. पुन्हा आले 3. ठीक आहे. आणि मग राहिलं जोरात. तो जो कुत्रा आहे त्याच्याबद्दल काय सांगितलंय? की तो जोरात भुंकतो. हा झाला विधेयला. विधेय भाग कळला? 2 शब्द आहे. पुढे, मोठ्या झाडाची फांदी वाऱ्याने हलते. क्रियापद हलते आहे का? सांगा मला. आहे.
आहेच हलते क्रियापद आहे. मग त्या हलतेला प्रश्न विचारू, हलणारी कोण? फांदी. हलणारी कोण? फांदी. पण नुसतीच फांदी नाही, मोठ्या झाडाची फांदी. हे सगळं उद्देश भागात आहे. मोठ्या झाडाची फांदी हलणारी आहे. आणि कशाने? वाऱ्याने हलणारी आहे. तर आता या ठिकाणी उद्देश भागात शब्द किती आले? पुन्हा 3. सगळंच 3 3 3. मोठ्या झाडाची फांदी वाऱ्याने हलते. ठीक आहे. आणि विधेय काय होईल? त्या फांदीबद्दल काय सांगितले? वाऱ्याने हलते. ठीक आहे. मग हे विधेय भागात 2 शब्द. शेवटचं उदाहरण, त्या लाल गाडीचा चालक हॉर्न वाजवतो. ड्रायव्हर काय? ड्रायव्हर. आमच्या गावात असे ड्रायव्हर म्हणतात. तर ठीक आहे, त्या लाल गाडीचा चालक हॉर्न वाजवतो. तर या ठिकाणी वाजवतो हे क्रियापद आहे. पहिल्यांदा क्रियापद शोधायचं आणि त्याला प्रश्न विचारायचा, वाजवणारा कोण? कोण आहे वाजवणारा? तर चालक. पण नुसताच चालक आहे का? त्या लाल गाडीचा चालक. कोणत्या? लाल गाडीचा चालक. त्या लाल गाडीचा चालक जो आहे तो काय आहे? तो काय करतो? हॉर्न वाजवतो. क्रिया काय? वाजवणारा कोण? त्या लाल गाडीचा चालक. आणि काय क्रिया करतो? तो हॉर्न वाजवतो. म्हणजे हे झाले विधेय 2 शब्द, हॉर्न वाजवतो आणि इकडे त्या लाल गाडीचा चालक. मग किती? इथे 4च शब्द झाले ना. मग उद्देशामध्ये किती आले? 4. लक्षात आलं तुम्हाला? झालं. उद्देश आणि विधेय आपलं शिकून बंद झालेलं आहे. तुम्हाला समजलं पण असेल. आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ समजला ना, लक्षात आला असेल, तर हे आपलं बघा माय मराठी स्कूल आहे. माय मराठी स्कूल युट्यूब चॅनल आहे. स्कूल नाही आहे, युट्यूब चॅनल आहे माय मराठी स्कूल. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. काय उपयोग होतो सबस्क्राईब करून बेलच्या आयकॉनला क्लिक केल्यावर? समजा तुम्ही सबस्क्राईब केलं आणि ह्या बेलच्या आयकॉनवर असं क्लिक केलं, तर मी एखादा व्हिडिओ बनवला ना की लगेच तुम्हाला कळेल की सरांनी आता व्हिडिओ बनवला आणि तो तुम्ही बघू शकता. त्यासाठी ते सबस्क्राईब आणि बेलच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. धन्यवाद.